यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै सज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। चलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। आज फक्त 12वं म्हणू आपण। विपद्भवपदावर्ते पदिके वाति वाह्यते यावत्तावत् भवन्त्यन्यः विपदा प्रचुरः विपदः पुरः। विपदाः प्रचुराः पुरा आहे माझ्याकडे, इथं चुकून झालं असेल। प्रचुरा विपदः का विपदाः आहे, विपदः पुरः आहे ना, तर सगळं चुकीचं झालं। तर काय सांगितलं होतं अर्थ? पूज्यपाद आचार्यांनी म्हणजे आपले एक्सपिरियन्स लिहिलेत असं पण म्हणा। ह्याच्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जे काय त्यांच्या घडलं तर त्याचं पण इथं कदाचित त्यांना आढावा द्यायचा असेल, कारण त्यांच्यावर पण अशा विपत्ती होत्या। डोळ्याला दिसत नव्हतं, त्याच्यानंतर ते धडक लागली त्या दगडाला, मग त्याच्यानंतर असे प्रत्येक वेगवेगळ्या स्टेप्समध्ये वेगवेगळ्या विपत्ती असतात। तर त्याच्यासाठी सांगतायत की विपत्ती म्हणजे विपत्तीचं जाळं म्हणजे संसार आहे, हे घेतलं होतं। अर्थ काय केला होता श्लोकाचं बघा। विपद भवपदावर्ते पदिके वाति वाह्यते, डोक्यावर घ्या पदर। विपत्ती भवरूपी पदावर्तामध्ये काय केलं होतं अर्थ? पदावर्त म्हणजे एक ते घटीयंत्र केला होता ना। रहाड घाडग म्हणा, नाही तर घटीयंत्र म्हणा। या विपत्तीमय संसारूप घटीयंत्रामध्ये एक घट रिकामा होतो तर दुसरा घट भरतो। त्याप्रमाणे हा जीव जोपर्यंत एका संकटातून बाहेर पडतो तोच दुसऱ्या अनेक विपत्ती त्याच्या समोर येत असतात। म्हणजे सांगायचे की विपत्ती संपणाऱ्या नाही आहेत, एकानंतर एक विपत्ती येतच असतात। म्हणून त्या विपत्तींना कोणी दूर करून दुसरं क्षेत्र बदलायचा प्रयत्न करेल, काय द्रव्य काल भाव बदलायचा प्रयत्न करेल तर विपत्ती नष्ट होत नाहीत, फक्त ते वेगळ्या फॉर्ममध्ये उदयाला येतात असं सांगायचं। तर याच्यामध्ये काय सांगितलं? कितनी कठीण चाह, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी घेतलं मागच्या वेळेस की विपत्ती काय आहे, विपत्तीचा आधार काय आहे तर कल्पना। म्हणजे तुमच्या ज्या काय मानसिक कल्पना आहेत त्याच्याच निमित्तात विपत्ती आहेत। म्हणजे ही विपत्ती आहे हे तुमचे विचार आहेत आणि त्या विचारानेच तुम्ही त्रस्त आहे। म्हणून सांगतायत की विपत्ती म्हणजे कल्पना आहे, तर त्या कल्पनांपासून स्वतःला सोडवा। एक क्षण भी यह जीव कल्पनाओं से मुक्त नहीं होता, न असाताओं से मुक्त होता है। म्हणून त्याला असाताचा उदय सुद्धा थांबत नाही। अहो कितनी कठिन चाह दाह की भीषण ज्वालाएं संसार में बस रही है, जल रहा है खुद यह विषाद वह्नि में, किंतु पक्षपात की बुद्धि को नहीं छोड़ता है। म्हणजे स्वतः जळतोय आणि दुसऱ्यावर आरोप करतोय असं म्हणा, त्यामुळं विषाद वह्नीमध्ये स्वतः जळतोय। ये मेरे है, इनके लिए तो तन मन धन वचन सब हाजिर है। यह मोह का अंधकार सब जीवों को सता रहा है, विकल होता हुआ उनमें ही लिप्त हो रहा है। आज काय सांगितलं आम्हांनी? मोह म्हणजे कुठल्या संसार मोक्षद्वाराला का नाही उघडला आजपर्यंत? कारण मोहात अडकलाय। मोक्षद्वार तर उघडच आहे, पण आजपर्यंत का नाही गेला मोक्षाला? तर त्याचं कारण सांगितलं मोह।
यह मोह का अंधकार सब जीवों को सता रहा है, विकल होता हुआ उनमें ही लिप्त हो रहा है। जिनके संबंध से क्लेश होता है उस ही क्लेश को मिटाने के लिए उनमें ही लिप्त रहता है। म्हणजे क्रोध नष्ट करायचं आहे. काय करायचं? क्रोधाला नष्ट करायसाठी क्रोध करायचा. असं करतोय हा जीव हे सांगतायत. म्हणजे तुम्हाला क्रोधाची विपत्ती वाटतीये, पण त्या कषायांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. हाच एक जाळा आहे हे सांगायचं आहे. कोई जाल यह ऐसा नहीं है जैसे लोहे के जाल हो, सूत के जाल हो, किसी भी प्रकार का जाल नहीं है इस जीव पर. कशाचा जाळ आहे हो? बाकी कुठलं जाळं नहीं है. इस जीव पर मकड़ी के जाल बराबर भी सूक्ष्म कमज़ोर भी जाल नहीं है. कोई जाल नाम की बात ही नहीं है. किंतु यह मोही जीव अपनी कल्पना में मोह का ऐसा जाल पूरता है कि उससे परेशान हो जाता है. कुठं आहे हो मोहाचं जाळं? दिसतंय का? म्हणजे त्याचं भाववासना झाली तर बास की आपण मोहामध्ये अडकतोय. कुठल्या मोहामध्ये? शरीराच्या, परिवाराच्या, त्या अनुकूलतेच्या, सगळ्याच्या मोहात अडकतोय. त्यामुळं त्यामध्येच त्या गुरफटत जातोय. यह मोही जीव अपनी कल्पना में मोह का ऐसा जाल पूरता है कि उससे परेशान हो जाता है. तब उसे संसार में आधी व्याधी उपाधि सब लगी रहती है. आधी म्हणजे काय? आधी व्याधी आणि उपाधी. मानसिक असतं ते आधी. असं घ्या मंदिरात देवासमोर. आधी म्हणजे मानसिक रोग म्हणा, मानसिक त्रास म्हणा. व्याधी म्हणजे शारीरिक दुःख आणि उपाधी म्हणजे काहीतरी लावलेलं लेबल तुम्हाला असं बाहेरून जोडलेलं असलेलं अशा प्रकारचं. उपाधि नाम है पर का पुछल्ला लपेटे रहने का. यो यह जीव आधी व्याधी उपाधि से दुखी रहा करता है. म्हणजे आधी एक विपत्ती, व्याधी एक विपत्ती आणि उपाधी पण विपत्ती आहे. असं वाटतं का आपल्याला? आधी व्याधी आणि उपाधी या विपत्ती आहेत. कसं? हे रोगाला तर म्हणतो विपत्ती आपण, पण तुम्हाला कोणीतरी चांगली उपाधी दिली हे वाटते का विपत्ती आहे? नाही नाही, आता काय म्हणायचं? हां हां, म्हणजे तुम्हाला प्रेसिडेंट केलं, काय इथलं खजिनदार केलं समजा. पण ते कुठं वाटतंय असं? डॉक्टर नाव लिहिलं किंवा काय तुमच्या घरामध्ये तुम्ही करता म्हणून तुम्हाला जरी लेबल लावलं तरी सुद्धा ती उपाधी झाली. मग त्याच्यामध्ये उलट जीव आनंद मानतोय, विपत्ती वाटत नाही आहे म्हणून त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत नाही, दुःखी होतो. उपका अर्थ है, उपाधि अर्थ है जो आधी के समीप ले जाए. किती व्यवस्थित सांगितलं. काय उपाधी म्हणजे काय? जी आधीच्या जवळ नेती. आधी म्हणजे भैया मानसिक दुःख. म्हणजे उपाधी ही तुम्हाला नियमाने मानसिक रोगी बनवणारी असते, कुठलीही उपाधी असू दे. उप का अर्थ है समीप और आदि का अर्थ है मानसिक दुख. जो मानसिक दुख के समीप ले जाए उसे उपाधि कहते हैं. जैसे पोजीशन, डिग्री आदि मिलना ये सब उपाधि है. म्हणून कोणाला काँग्रेस म्हणायचं नाही. डिग्री मिळाल्यावर, बॅचलर काय म्हणायचं तुमचं, ग्रॅज्युएट झाल्यावर किंवा काय तुमचं एखादं कोर्स झालं, काय चांगले मार्क पडले, त्याच्यात काँग्रेस म्हणलात ना तुम्ही, काय झालं? म्हणजे त्या उपाधीला तुम्ही अनुमोदन केलं, म्हणजे त्यांना मानसिक रोगी बनले ते त्याला तुम्ही अनुमोदना केली. काय म्हणले? हो ना. म्हणजे कसं आपण जाऊ देत, लग्न झाल्यावर तुम्ही काँग्रेस म्हणता का नाही? काय बाळ झाल्यावर काँग्रेस म्हणतात. हां, सगळ्यांचं तुम्ही बघते मी सगळ्यांचे ते स्टेटस. म्हणजे किती सहज आपण पाप बांधतोय स्वतःसाठी. आम्हानी सांगितलं एकदा, असं कोणतरी आलं होतं दर्शनाला, छोटं बाळ होतं त्यांच्याबरोबर.
ते कोणतर त्यांना म्हणालं की किती छान दिसतंय, हे छान आहे असं म्हटलं तर आम्हा ते गेल्यावर आम्हाला सांगितले तुम्ही एवढ्या निमित्तातच, एवढे 2 शब्दातच ते सगळं पाप तुमच्यावर बांधून घेता. म्हणजे जे काय त्याच्या आयुष्यात घडणार असेल समजा, किंवा त्याच्या उत्पत्तीमध्ये झालेले जे दोष आहेत त्या सगळ्याला तुमची अनुमोदना झाली. एखाद्याचं घर बघायला जाता आणि काय म्हणता हो, छान म्हणता, काय झालं हो, ते घर ज्यांनी बांधलेलं असतं ना त्याला 1 लाख नमोकार मंत्राचं प्रायश्चित्त असते, आणि तुम्ही छान म्हणल्यावर तुम्हाला 2 लाख द्यायचे का? मग करा म्हणा आणि 2 लाख जाप करा. म्हणूनच अडकताय हेच सांगायला लागले तुम्हाला. बरं जाऊ देत, मला सांग त्यागी काय म्हणते, त्यागी काय म्हणते. तुम्ही घर बांधला, त्यांनी आले समजा तुमच्याकडे आहाराला आले, तर छान बांधलंय असं काय म्हणणार आहे, आणि तुम्हाला वाईट वाटलं त्यांनी काय नाही म्हणले तर त्यांना किती फरक पडतोय. म्हणजे असं काय आवश्यकता नसताना आपण म्हणतोय हे स्वीकारा पहिल्यांदा. ते त्यांना गरज नसती तुमच्या शब्दांची, पण आपल्याला वाटतं त्यांना वाईट वाटेल. म्हणजे हे सगळं कल्पनाच विपद आहे हे सांगायला लागले. कुठल्या ना कुठल्या रूपाने आपण कल्पना करतोय आणि दुसऱ्याचं मन राखण्यासाठी आपण पाप केलं तरी पण तेवढाच दोष आहे. जो मानसिक दुख के समीप ले जाए उसे उपाधि कहते हैं. जैसे पोजीशन, डिग्री आदि मिलना ये सब उपाधि है. तो यह जीव भ्रम में, कल्पना जाल में बसकर आधि व्याधि और उपाधि से ग्रस्त रहता है. म्हणजे ते पद मिळालं नाही म्हणून म्हणा, किंवा त्याला कोणी नावाजलं नाही म्हणून म्हणा, इतकं दुःख राहतं मनामध्ये, आणि मग ते आयुष्यभर तर बरोबर ठेवणारच, परत पुढच्या आयुष्यात सुद्धा त्याला घेऊन जातो. म्हणजे भवाभवामध्ये ते तुम्हाला त्रास देणार. म्हणून सांगतायत कुठल्या उपाधीच्या मागं लागू नका. आमच्या कॉलेजमध्ये एक प्रोफेसर यायचे, एक्सटर्नल असायचे, आणि ते तेवढंच एक एक्स्ट्रा क्लास घ्यायला यायचे, काय तर त्यांचं नॉलेज असं शेअर करायला. तर त्यांची एक स्टाईल होती, ते काय डिग्रीवाले होते असं आम्ही कोणी त्यांना कधी विचारलं नव्हतं, पण त्यांनी अक्षरशः त्यांचं इंट्रोडक्शन म्हणून बोर्डवर लिहायला सुरुवात केली. तर 1 लाईन कंप्लीट झाली बरं का, त्यांनी त्यांच्या डिग्री लिहित होत्या. 2री लाईन झाली आणि 3ऱ्या लाईनवर त्यांनी त्यांचं नाव लिहिलं. म्हणजे तुमचे असतात ना 1 डिग्री असती काय, BEd, डॉक्टर किंवा इंजिनियर असं, तर त्यांची कंप्लीट ती 1 लाईन भरली असेल. मला एक सुद्धा डिग्री आठवत नाही त्यातली, पण इतकं लिहिलं त्यांनी. काय लिहायला लागलं तर आम्ही पहिल्यांदा बघत बसलो होतो, आणि मग त्यानंतर शेवटी सांगितलं त्यांनी त्यांचं नाव असं आहे. म्हणजे इतके वर्ष त्यांनी त्या डिग्रीच्या नादी होते, आणि ते तेवढे सगळे पदव्या मिळाव्यात. म्हणजे काय म्हणायचं, ह्याच्या नादी लागून आपण ते लावून घेणं लेबल स्वतःला, परत त्याच्यामध्ये आनंद मानणं, हे सगळी विपत्ती आहे. आणि त्यामध्ये जीव आनंद मानतो तर फळ नियमाने दुःख आहे. कुठली विपत्ती कधी येईल काय, म्हणजे मानसिक विपत्तीला तर आपणच बोलवतो. जाऊ दे, बाहेरची नॅचरल विपत्ती काय असेल ती कधीतरी येईल म्हणा, आली तर आली, नाही तर नाही. पण मानसिक तर विचार आपण सतत घेऊन फिरतोय बरोबर, आणि त्याच्या निमित्तात विपत्ती आलेली कधीही कुठेही झोपेत सुद्धा तुम्हाला कशी त्रस्त करते. म्हणून सांगतायत की काय करायचं. म्हणजे दुपारी विचारलं ना त्यांनी की असं कोणी आपल्याला विरोध करत नाही आहे समोरून, किंवा आपल्याला त्यांनी जास्त काम लावलं, काय म्हणायचं, संपली होती वेळ आणि कामाला लावलं परत, तर ती विपत्ती वाटली तर. म्हणजे तुमचं सगळं स्वयंपाक करून झालं होतं आणि पाहुणे आले, जाऊ दे जेवण करायला बसणार होतं आणि पाहुणे आले, काय झालं सांग. भूक लागली मोठी विपत्ती. म्हणजे किती विपत्ती वाटतेय, तर त्यांनी सांगितलं हो दुपारी काल आज की तुम्ही विचारातून जर स्वीकारलं त्याला आणि सहज घेतलं ना तर ती विपत्ती नाही आहे. पण आता का असं नको होतं, हे सगळे विचारच तुम्हाला त्रस्त करणारे असतात.
म्हणून सांगतायत स्वीकारा बस जी आली आहे परिस्थिती आणि त्याला फेस करून पुढं सरका आणि सहज घ्या. हे सगळ्या विपत्तीतून बाहेर पडण्याचा उपाय आहे. काय म्हणले धनश्री की हां, असं एक घटना सांगतात कोणाची, कहान पंडितांची, त्यांच्या जीवनातली. काय ते बहुतेक एजच्या शेवटच्या टप्प्यात असतील त्यावेळेस झालेली घटना. आणि ते असं दुपारी प्रवचन घ्यायला जाणार होते. त्यांना काहीतरी त्रास होत होता म्हटल्यावर चेकअप करून गेले होते डॉक्टर येऊन आणि त्याचं रिझल्ट आलं होतं आणि ते कोणाला तरी तिथल्या कमिटीवादल्यांना माहिती होतं काय झालं आहे त्यांना. आणि त्यांना भीती वाटत होती की त्यांना कसं सांगायचं पंडितांना की तुम्हाला काय झालं आहे. आणि ते इतके घाबरून गेले त्यांच्यासमोर की कसं सांगायचं. आणि ते प्रवचनाला निघत होते आणि मग त्यांच्यासमोर जाऊन बसले आणि सांगितले की तुमचे रिपोर्ट्स आलेत आणि तुम्हाला कॅन्सर आयडेंटिफाय झालं आहे. आणि ते स्वतः इतके त्रस्त झाले होते, इतके घाबरले होते. कोण सांगणारे झाले होतं कोणाला, त्यांना, ह्यांनाच झाल्यासारखं हे परेशान. तर त्यावेळीस म्हणायचे की त्यांना असं काय ते घाबरले, काय अस्थिर झाले, बस आता मी संपलो, असं काही नाही. इतके ते नॉर्मल होते ना. एक सुद्धा म्हणे त्यांना चंचलता आली नाही जरा सुद्धा चेहऱ्यावर. काय म्हणायचं डिस्टर्बन्स एवढं पण नाही. ते ऐकल्यावर कॅन्सरसारखी बिमारी ऐकली तरी सुद्धा, आणि त्या काळामध्ये जेव्हा की त्याला काहीच उपाय नव्हता, आता पण नाही आहे, पण तरीसुद्धा तिथं त्यांना काहीच करता येणार नव्हतं त्याच्यावर. आणि तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर जरासुद्धा अस्थिरता नव्हती. तर ते म्हणाले काय झालं इतकं अस्थिर व्हायला तुम्हाला. म्हणले चला शास्त्राला. तर ते अस्थिर झालेले यांनी त्यांना स्थिर करतायत आणि सांगितले हे शरीराचं परिणमन आहे, शरीराला कॅन्सर झाला आहे, तुम्ही काय इतकं त्रस्त व्हायला लागलाय. आणि म्हणजे मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे, ही त्यांची दृष्टी, हे त्यांना सांगायचं होतं, ते उतरलं होतं त्याच्यामध्ये. असं म्हणा, ज्याचं ते वचन आपल्या चर्येत उतरलेले असतात ना, त्यांना सहजता सहज येते. म्हणून जिथं सहजता नाही राहिली तिथं विपत्ती वाटते. आणि कोणाच्या शरीरात कधी होणार नाही हो व्याधी, कुठली ना कुठली व्याधी आत्ता पण असते, आपल्याला माहीत नसेल. कधी कुठली गाठ तयार झाली आहे शरीरामध्ये आणि डेव्हलप व्हायला लागली आहे, तुम्हाला 4थ्या स्टेजला आयडेंटिफाय होत आहे. कधी सुरू झालं आहे, आत्ता पण असणार शरीरामध्ये, काय माहिती आपल्याला. मग सहज चालू आहे ना परिणमन, मग तुम्हाला समजलं म्हणजेच कल्पना झाली आणि ती विपत्ती आहे. म्हणून सांगतात ज्ञानानेच विपत्ती दूर होणार आहे तुम्हाला आणि ज्ञानानेच सुख मिळणार आहे. मग तुम्ही कसं जगायचं आणि त्यामध्ये कसं आपण सहजता ठेवायची हे आपल्यावर अवलंबून आहे. भैया शुद्ध आनंद तो आत्मा के चैतन्य स्वरूप में है, किंतु विकल्प जालों की ऐसी पुरिया पूर ली कि जिससे सुलझ नहीं पाते हैं और अपना आनंद समुद्र जो निज न्यायिक स्वरूप है उसके झुकाव में नहीं आ पाते. तब ये मूर्ख जीव कर्मोदय के अधीन होकर परपरिणति के संयोग में सुख की कल्पना करने लगते हैं. सुख कुठे आहे हो? विपत्तीमध्ये. म्हणजे दुसऱ्यामध्ये सुख मानलं ही विपत्ती झाली, म्हणजेच तुम्हाला परातून सुख येते ही मान्यताच विपत्ती आहे. परपदार्थों के संपर्क में सुख की कल्पना भले ही मोही करे, किंतु इसका तो काम पूरा हो ही नहीं पाता है. म्हणजे मला सुखाची प्राप्ती होणार जेव्हा धन मिळणार, जेव्हा संयोग मिळणार, जेव्हा लग्न होणार, जे काय तुमचे भाव असतील ते त्याच्या मागं, त्याच्यानंतर मला सुख मिळणार ही कल्पनाच तुम्हाला विपत्ती देणारी आहे. जो पुरुष जिस स्थिति में है उस स्थिति में चैन नहीं मानता है, क्योंकि उससे बड़ी स्थिति पर दृष्टि लगा दी है. काय कळलं? कोई हजारपति है, उसकी दृष्टि लखपति पर है. कोई वर्तमान में लखपति है तो कुठे आहे दृष्टी? करोडपती है तो बास करा आता, लयवर दृष्टी घालू नका, जात नसती. तो वर्तमान में प्राप्त वैभव का भी आनंद नहीं ले सकता. म्हणून सांगितलं होतं ना एकदा त्या सुमत प्रकाशजींच्या प्रवचनमध्ये की तो मुलगा होता आणि त्याला जॉब लागली. कसं खेड्यातनं आलेला मुलगा होता, त्याला जॉब लागली तर त्याला पगार होता 15,000 रुपये स्टार्टिंग.
इतका आनंद झाला त्याला, म्हणला मला 15,000 रुपये मिळणार आहेत दर महिन्याला. सगळ्यांना त्यांनी आपलं ढिंडोरा पेटवून सांगितलं की मला 15,000ची नोकरी लागली, असं त्या काळामध्ये असं. तर बस त्याचा आनंद गगनात मावत नव्हता असं. तर 4 दिवस झाले असतील तो कंपनीत जातोय, रोज आनंदी एकदम खुश, आज येऊन सगळं आपलं उत्साह सगळ्यांच्या बरोबर आनंद शेअर करतोय. 4 दिवसांनी त्याचा एक मित्र जॉईन झाला आणि त्याला पण तिथंच नोकरी मिळाली, पण 25,000 पगार होता. काय झालं, ह्याचा पगार कमी झाला नव्हता, 15,000च होता. पण झालं काय, कल्पना. ही कल्पनाच विपत्ती आहे. म्हणजे त्याला जास्ती आणि मला कमी का, ही कल्पना आहे ना तुमच्यामध्ये. होतं ना पोट असं पुरतं, 4 दिवस आनंद उगीच मानला होता का, मग आज का दुःख झालं. म्हणून सांगताय तिथं विचारानेच तुम्ही दुःखी होताय, आणि हेच विचार म्हणजे संसार आहे. वर्तमान में प्राप्त वैभव का भी आनंद नहीं ले सकता. यो धनी हो कोई तो दुखी है, निर्धन हो तो दुखी है. धनी दुखी आहे का निर्धन, कोणाकडे बघू. धनी दुखी आहे का निर्धन दुखी आहे. हां, दोघं पण. म्हणजे तुम्ही असं तिरायकाला म्हणू नका, आम्ही तुम्हाला विचारायला लागले, तुम्ही सुखी आहे का दुःखी आहे, तुम्ही धनी आहे का निर्धन आहेत, आणि सुखी आहे का दुःखी आहे हे सांगा. आम्ही सुखी आहे. सुखी पण नाही दुःखी पण नाही असं नाही आहे. म्हणजे धनी का दुःखी, धनी का दुःखी आणि निर्धन का दुःखी. हां, म्हणून सांगितलंय ना पुढं, बहुतेक ह्याच्यातच सांगितलंय की जो निर्धन आहे तो धन कमवायसाठी नाही, बहुतेक आत्मानुशासनमध्ये आलं. दोघांना पण धन कमवायचा उपदेश दिला गेला शास्त्रामध्ये, निर्धन असू दे किंवा धनी असू दे. का हो, निर्धन आणि धन कमवायचं त्याच्याकडं नाही आहे म्हणून. धनीनी धन का कमवायचं, कमवतो, कमवायचं असं नाही, कमवतो. धनी पण कमवतो आणि निर्धन पण. तर त्याला वाढवण्यासाठी किंवा त्याची रक्षा करण्यासाठी म्हणून अजून धन कमवतो. म्हणून सांगतायत की धनी असू दे किंवा निर्धन असू दे, दृष्टी धनाकडे आहे, त्याच्यातून सुखाची कल्पना आहे, तर नियमाने दुःख आहेच. हो म्हणा. दुसऱ्याचं सांगू नका, आपलं सांगा. किसे सुख कहा जाए, मोहियों ने केवल कल्पना से मौजमान रखा है. म्हणून तुम्ही कल्पना करताय तर सुखी आणि दुःखी होताय. परिवारातून सुख आहे का दुःख आहे हो. खूप एकदम आज्ञाधारक मस्त धार्मिक परिवार आहे, एकदम पाहिजे तसं अनुकूल सगळं आहे. आणून सोडलं होतं काल शास्त्राला, अनुकूल आहे का नाही. मग परिवारातून सुख आहे की नाही, सोडा बघू. लगेच सांगायला आपण हुशार, पण सोडायला नाही. दुःख असलं तरी आम्ही तिथंच राहणार. कसं म्हणजे होऊ दे ना, संस्कार तर करा की नाही मला अशा संयोगात राहायचंच नाही आहे, त्याशिवाय पुढं सरकणार नाही गाडी आपली. पहिला हे संस्कार करायचे, भैया मला घर सोडायचं आहे, त्याच्याशिवाय दुःख सुटत नाही. तर काय झालं, मध्ये सांगितली होती मी घटना झालेली, सांगितली होती ना, इंदोरची घटना का नाही. इंदोरमध्ये काय झालं होतं, इथं जसं झालं तसंच झालं होतं तुमच्या मंदिराच्या बाजूच्या घरात. तर ते काहीतरी त्याचं नाव होतं अमोल पुवलिया, काय संतोष पुवलिया काय तर नाव होतं बरं का. हां, सांगितलं होतं ना. हां, तर तिथं सांगितलं की गाडी लावली होती खाली त्यांनी चार्जिंगला घराच्या खाली, आणि दुसऱ्या मजल्यावर ते राहत होते, रबरचे व्यापारी होते ते होते, कोण आहेत कोणी गेलेत असं म्हणून. त्यामुळं तर तिथं झालं काय, रात्रीचे 3-3:30 वाजले होते म्हटले, आणि त्या कारमध्ये शॉर्ट सर्किट झालं, आणि जस्ट ठिणगी आली आणि उडण बंद झाली. पण तिथं ते स्विच काढलं असतं तर वाचले असते, पण कोण नव्हतं आणि कोणाला माहीत पण नाही काय चाललंय. आणि ते आग लागली त्या कारला, आणि ती इतक्या झपाट्याने पेटली म्हणले कार की त्याचं सगळं ज्वालांनी ते गेट जळालं. गेटच्या ज्वाला पोचल्यावरच्या मजल्यावर, आणि ते दुसरा मजला जळायला सुरुवात झाला.
आणि म्हणले त्यांच्या घरात जस्ट त्यांनी फर्निचरचं का काय काम करून घेतलं होतं आणि त्यामध्ये जे वापरलेलं मटेरियल होतं ना ते सगळ्यात जास्त इन्फ्लमेबल होतं, म्हणजे लगेच फायर पकडणारं असं ते सगळं मटेरियल होतं. त्यामुळं ते लगेच आग पेटत गेली आणि सगळे झोपलेले होते, कोणाला माहीत नाही. आणि ते झालं असं की त्याचं धूर कोंडला सगळा आतमध्ये. म्हणजे मला विपत्ती दाखवायची आहे बरं का तुम्हाला, एकानंतर एक कशा विपत्ती असतात. तर ते धूर कोंडल्यावर तिथं कोणीतरी एक जण उठला असेल, जागा झाला असेल तर झळांनी उष्णतेने म्हणून, तर त्यांच्या घरामध्ये त्यांच्या घरातली माणसं सोडून एक फॅमिली आली होती राहायला. म्हणजे फॅमिली म्हणजे कोणीतरी कॅन्सर पेशंट होते आणि ते तिथं ट्रीटमेंटसाठी म्हणून आले होते, उद्या त्यांची ट्रीटमेंट होती तिथं. तर आणि लय टेन्शन घेऊ नका, सहज. तर झालं काय की ते जळायला लागल्यावर हे कोण कोण उठले आणि त्या घरातला जो कर्ता पुरुष होता त्याला कळालं की हे काहीतरी भयंकर झाले. त्यांनी लगेच खालच्या साईडला टेरेस होता त्यांच्या दुसऱ्या मजल्याच्या, तिथंच कुठंतरी दुसरीकडनं, आणि तिथनं त्यांनी दरवाजा त्या टेरेसमधून बाहेर काढलं दोघा तिघांना. आणि मग ते आग लागल्यामुळं शेजारचे वगैरे कोण आले असतील आणि त्यांनी शिडीने उतरवून घेतलं. त्यांना जे उतरले ना दोघं चौघं, बस तेवढेच वाचले असतील असं समजा. आणि नंतर ती आग आता तिकडून पण पेटली आणि भडकायला लागली म्हणल्यावर तिकडं जायला येईना. मग जे कोण उठले होते आणि सगळ्यात मोठं प्रॉब्लेम म्हणजे त्यांच्या घरात एक प्रेग्नंट होती आणि ती काय म्हणायचं तिचे दिवस भरले होते अशी होती. आणि आता तिला घेऊन पळणं शक्य नव्हतं, कुठून तिला उडी ठोकायला सांगणं शक्य नव्हतं, कसं काढायचं बाहेर. आणि जस्ट त्यांच्या घरात तिचं काहीतरी कार्यक्रम झालं होतं असं, म्हणजे सगळ्यांची मनाची तयारी अशी की नवीन येणार आहे घरात कोणीतरी, आणि झालं होतं असं. तर खालून सगळीकडनं आग लागली म्हटल्यावर ते सगळे वरच्या साईडला पळाले टेरेसवर ॲटलिस्ट. हां, आणि त्यांच्यात अजून काय झालं होतं की ते दुकानचं काहीतरी सामान म्हणून केमिकलचे ड्रम आणून ठेवले होते घरात. आणि झालं काय, त्या आगीने ते केमिकलसुद्धा पेटलं. त्याच्याबरोबर घरात म्हणले 6 गॅस सिलेंडर होते. काय झालं एकावर एक अशा विपत्ती, म्हणजे स्फोट सुरू झाले सगळे. कसं वाचवणार? आणि त्या केमिकलमुळं सगळं काळा धूर झाला घरामध्ये, आणि ते ज्यांनी इनहेल करेल त्याला ते जास्त त्रासदायक व्हायला लागलं. म्हणून सगळे पळाले टेरेसकडे, जेणेकरून ते दरवाजा उघडून बाहेर जाऊन आपण श्वास तर घेऊ. पण ह्याच्या पुढं विपत्ती होती की सगळीकडं ऑटो लॉक होते, आणि ते होते इलेक्ट्रिसिटीवर. काय म्हणायचं त्याला, ते शॉर्ट सर्किट झाल्यामुळं सगळीकडचे करंट गेले होतं, त्यामुळं सगळे दरवाजे ऑटोमॅटिक लॉक झाले होते. आणि त्यांच्याकडे त्याच्या स्पेअर की असतात ते सुद्धा नव्हत्या. आता काय करायचं, सगळीकडची दारं लॉक झाले होते बरं का. आता ते ठोकतायत. कोणासाठी लॉक बसवलं होतं? बाहेरचा आत येऊ नये, आतला बाहेर जाऊ नये म्हणून नव्हतं लॉक ते. पण काय म्हणायचं, आपणच स्वतःसाठी कशी विपत्ती जवळ करतो कळत नाही आपल्याला. म्हणून असले लॉक कधी बसवू नका जे तुमचं जीव घेईल आणि ते कुठूनही बाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळं ते कुठलाच दरवाजा ते तोडायचा प्रयत्न केला, तोडायसारखा तर दरवाजा नव्हताच, चोर तोडतील म्हणून. आणि ते लॉक तोडायसारखं होतं ते सुद्धा त्यांना तोडता आलं नाही. आणि म्हणले जेव्हा ते घर पूर्ण जळलं आणि ते जरी फायर ब्रिगेडवाले आले मारले पाणी तरीसुद्धा सगळी 6 प्रेतं दरवाजाच्या जवळ मिळाली. जे कोणी तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते बाहेर पडण्याचा ना, खालून सगळ्या जाळा वर यायला लागल्या, खाली जायला चान्सच नव्हता. तर सगळेच्या सगळे त्या दाराच्या जवळ असे मृतदेह त्यांना मिळाले. म्हणजे कशासाठी सांगायचं होतं मला, आपण आपली सुरक्षेसाठी सगळं केलंय असं वाटतंय, पण उलटं तुम्ही तुमच्या विपत्तीलाच गोळा केलं. हां, असं प्रत्येक आपल्याला प्रसंगामध्ये आपल्या प्रत्येक लाईफच्या स्टेजेसमध्ये अनेक ठिकाणी अनेक विपत्ती येतात. हां, म्हणून मला म्हणायचं होतं सुख परिवारातून सुख आहे की नाही. म्हणजे तो जो कर्ता पुरुष म्हणायचं ना, त्यांनी सगळे प्रयत्न केले की आपण आपल्या फॅमिलीला वाचवावं, पण वाचवू शकला नाही. आणि ते जे म्हणले ना आलेले कॅन्सर पेशंट होते ते सुद्धा तिथं स्वतःला वाचवू शकले नाही. ज्यांनी अशा आशेने तिथं गेले होते म्हणे की उद्या आपण इथं ट्रीटमेंट घेतलं तर बरं होणार आहे. हे ट्रीटमेंटच्या आधीच
म्हणजे आयुष्य जिथे संपलेलं असतं ना, कसं खेचून जातो जीव तिथं जवळ. आणि असं करून सांगितलं, ती सगळी फॅमिली उद्ध्वस्त झाली. म्हणून अशा विपत्ती आपल्यावर येणार नाहीत कशावरून, म्हणून रात्री 4 प्रकारच्या आहाराचा त्याग करायचा असतो. काय झालं, रात्रीतनं असं जीव गेला तर सल्लेखना होत असते, कारण सकाळपर्यंत त्याग केलेला असतो. म्हणून जेव्हा खातो पितो संपलं ना, त्याच्यानंतर नियम करा, जेणेकरून त्या नियमात तरी ॲटलिस्ट आपलं साधलं जावं. यदि संसार भ्रमण करते हुए भी वास्तविक सुख मिलता होता, तो बड़े बड़े तीर्थंकर चक्रवर्ती ऐसे महापुरुष इस वैभव को कभी न छोड़ते. काय म्हणले, तुम्हाला म्हणायचं संसारामध्ये सुख आहे तर तीर्थंकर म्हणतो ना, काय हां म्हण किती काय, तीर्थंकर क्यों त्यागे, कोणाला तेव्हा म्हणा, ते 2 लाईन आहेत ना काहीतरी, भजना काय भजन आहे का पूजन आहे. विषयों में सुख होता तो तीर्थंकर क्यों त्यागे, असं काहीतरी आहेत 2 लाईन. जो विषयों में सुख होता तो तीर्थंकर क्यों त्यागे, असंच आहे ना, काव्या म्हणा नाही ना काकी. काय विपत्ती आली म्हणणार, काय ते कोण तीर्थंकर क्यों त्यागे असं आहे ना लाईन, ती ती लाईन पाहिजे मला, म्हणा. जो संसार में सुख होता तो तीर्थंकर क्यों त्यागे. असंच काहीतरी आहे, जो संसार विषय सुख होतो तीर्थंकर क्यों त्यागे, असं काहीतरी आहे. म्हणजे जर त्याच्यामध्ये असतं सुख तर त्यांच्याजवळ नव्हतं का चक्रवर्तीकडं, किती उत्कृष्ट सगळे भोग होते, पण त्याला त्यांनी सोडलं. ये मनुष्य इसी बात पर तो हैरान है कि संचित किया हुआ वैभव उनके साथ नहीं जाता. कोई पदार्थ इस जीव का बन जाता या मरने पर साथ जाता तो कितना उपद्रव संसार में मच जाता. एक विचार करून बघा की तुम्ही कमवून ठेवलं किती भया, आकडा सांगाल चुकून तर एवढं कमवून ठेवलं, समजा गेलं असतं तुमच्या बरोबर पुढच्या भावात, काय झालं असतं, निश्चय लगेच मागायला असतं का ओनील कुठे गेला शोधायला. जर या भावातून पुढच्या भावात तुमच्या घेऊन गेला असतात तर काय झालं असतं मंगल काकी. किती आहे घरामध्ये ठेवलंय ना थोडंसं काहीतरी जपून, परिग्रहाची चिंता. परिग्रह नेऊ शकत नाही, परिग्रहाची केलेली चिंता फक्त बरोबर येते. हो ना, त्यांनी एक आपत्ती दिली आहे. हो, जर तुम्ही असं झालं असतं मरने के बाद वो अगर वो सब पदार्थ आपके साथ जाते तो क्या होता. तुमच्या घरात काय काय असतं सांगा आता. मागच्या अनेक भवातलं सगळं इथंच साचवलेलं असतं. कुठल्या तरी भवात फुटकीत भांडी वगैरे पण साचवलेली असते बरं का आपण. काय तसले तुटके चटयान फाटके कपडे सगळं हे पण साचवलेलं असतं, ते पण तुमच्या घरात आज असतं तर. म्हणजे असं अनेक प्रकारचं वेगवेगळं सामग्री गोळा करून ठेवतो, जर ते जाईल पुढच्या भवात तर संसार में उधम मच जाता असं लिहिलं इथं. जब इस जीवन में भी कोई वैभव साथ ही नहीं है, इतने पर तो इतनी विडंबनाएं है. यदि कुछ पैसा इस जीव के साथ जाता होता मरने पर, तब तो कितना अन्याय और कितनी विडंबना इस संसार में बन जाती. कंजूस लोग तो बड़े दुखी है, वे इसी कल्पना में मरे जा रहे हैं की यह वैभव मेरे साथ न जाएगा. एवढा नुसता विचार करताय तरी पण तुम्ही कंजूस आहात हे सांगतायत. काय कळलं. म्हणजे हे एवढं मी कमवलंय हे माझ्या बरोबर येऊ दे हा नुसता विचार आला ना, किंवा मी हे मरणार आहे हे सगळं सुटणार आहे हा विचार आला तरी सुद्धा तुम्ही कंजूस आहात असं सांगतायत. म्हणजे उलट देण्याची प्रवृत्ती विचार किती झाला हो त्याच्यामध्ये. जसं मागं सांगितली होती एक स्टोरी, काय तो मनुष्य होता आणि लोभी होता खूप. नाही, पहिल्यांदा सांगितलं की दरिद्री होता, त्याकडं काहीच नव्हतं, म्हणल्यावर मरायला गेला जंगलामध्ये आणि जाऊन बसला होता झाडाखाली आणि
हाका मारतोय देवाला, माझ्याकडे तुझं लक्ष नाही आहे, माझं काळजी नाही आहे, मला जरा तरी काय कृपा कर, मी तर खाण्यापिण्याचे वांदे झालेत माझे, असं वगैरे. तर खरोखर आवाज आला बरं का विशालबाया, बोल म्हणलं तुला काय पाहिजे. देव होता बरं का आत्या. आणि ते बोल म्हणल्यावर आता ह्याला इतका आनंद झाला, म्हणला खरोखर तू देव आहेस, तू देणार आहे मला काय. म्हणला माग. तर यातला विचार करतोय काय मागायचं, काय मागणार विशालबाया. तथाच तू म्हणाला देव बसले समोर. बाज आहे तेवढं सांभाळायचं होईना. मग ते म्हणला काय मागू करत विचारतो. त्यांनी मागितली सोन्याची वीट. फक्त वीट मागितली बरं का, सोन्याची. आणि आता ते म्हणला देव मी देतो तुला, पण तुला सहन करावं लागणार. म्हणजे काहीतरी थोडं काय म्हणतात त्याला, हां कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है असं. म्हटला मी देणार पण त्याचा तुला आघात सहन करावा लागणार. म्हणला चालतंय, सोन्याची वीट मिळणार म्हणलं, सगळं चालतंय दे म्हणला. आणि तेवढ्यावरून त्यांनी सोन्याची वीट त्याच्या डोक्यात टाकली. काय झालं, नाही फुटला अजून, थांबा. एवढा लोक फुटल्यावर कसं व्हायचं, लय टणक असतं ते. तर त्याच्या डोक्याला जखम झाली खूप मोठी आणि धार व्हायला लागली. रक्त वाहत आहे बरं का, पण दृष्टी कुठे आहे, खाली समोर पडली होती ना वीट येऊन, कुठलं रक्त दिसतंय का काय. इतका आनंद झाला, म्हटलं सोनं मिळालंय, आता घेऊन जाऊ का नाही घरी. पण विचार म्हटला की खरोखर देव आलाय, मला वीट दिली आहे. म्हटला जर मी एवढा पुण्यवान आहे तर अजून एक चान्स मारावा काहीतरी. ते म्हणला अरे देवा तू इतका कृपाळू आहेस तर, म्हणला ह्याच्यानी मी काय करेन, मागचं सगळं कर्ज फेडेन, जरासं त्या शेतीमध्ये काहीतरी घालेन पीक उगवायला वगैरे. म्हणला सगळं संपून जाईल म्हणलं ह्याच्यामध्येच, माझं वर्तमान कसं मी जगू. म्हणला अजून एक वीट दे. आता ते देव सांगते बरं का वरून, म्हणला लय हाव करू नकोस, जे मिळालं त्यामध्ये सुखी राहा. पण नाही म्हणला कसं जगू मी याच्यामध्ये. म्हटलं अजून एकच वीट दे. म्हटला तुला सहन होणार का. म्हटला मी सगळं सहन करतो दे. आणि खरोखर दुसरी वीट टाकली त्यांनी. तर आता तर ते डोकं अर्ध फाटल्यासारखं झालं आणि ती अजून थोडी रक्ताची धार वाढली. पण जरासुद्धा तिकडं लक्ष नाही, वेदना नाही त्याच्या डोक्याला लागलं तरी सुद्धा. कुठं लक्ष, दुसरी वीट मिळाली, परत आनंद झाला. इतका आनंद की म्हणला सगळं मुलाबाळांचं सगळं चांगलं होणार, आता वर्तमानात सगळं मला धनधान्य असणार घरामध्ये, आता घेऊन उठावून जाऊ का नाही. म्हणला अजून एक चान्स बघू मारून. अजून एकदा बोलवलं देवाला आणि त्यांनी सांगितलं, म्हणला भूतकाळ झाला, वर्तमान काळ झाला, आता म्हणला भविष्यामध्ये काय मी उपाशी राहू का. म्हणला म्हणजे पोरं बाळ आहेत, त्यांचं शिक्षण आहे, त्यांचं लग्न, त्यांचं सगळं करायचं आहे, मला कसं करू मी. म्हणला अजून लास्ट एकच वीट दे. आणि काय झालं मग ते देव सांगतोय, तीनदा सांगतोय की आता तू मेला तर मला माहीत नाही, तुला सहन करायचं होणार आहे का. ते म्हणला हो. आणि काय झालं तथाच तू म्हणलं की परत वीट येऊन डोक्यात पडली. आता तर अक्षरशः मूर्छित होऊन पडला, अर्ध मेला झाला. पण त्यातनं पण श्वास गोळा करत उठला आणि 3 विटा घेऊन बास म्हणला आता. आणि घेऊन निघाला बरं का. ह्याच्या पुढचं महत्त्वाचं होतं, निघाला तो, त्याची इतकी विचार फाटक्या कपड्यात होता, मरायला चालला होता. आणि येताना काय घेऊन येतोय, पिशवी नव्हती जवळ, असंच की हातामध्ये घेऊन रस्त्यावरनं चाललाय. काय होणार हो, खरे सोन्याची विटा चमकायला लागल्यात हातामध्ये. आणि तो ज्या रस्त्यावरनं चालला होता ना, तिथे सगळे गरीब वस्ती होती म्हणा, त्याच रस्त्यातनं तो चाललाय घराकडे. आणि त्याच्या डोक्यामध्ये सगळे मनसुबे, बायकोला देणार, पोरांना देणार, असं सगळं करणार, असं सगळं चाललाय विचार. पण इतकी शक्ती गेली आहे डोक्यातनं, रक्त जाऊन की चालता येईना, दृष्टी दिसेना नीट. आणि तो अडखळत कसं तरी धडपडत चालतोय. पण दूर होतं घर. परत दिवेध्वनी झाली, म्हणजे आकाशवाणी झाली. म्हणला देव की ह्याच्या पुढं तू फार चालू शकणार नाही आहेस, त्यामुळं तू काय कर, जे तुझ्याजवळ आहे ते इथंच देऊन टाक. जे तुझ्या जवळपास आहेत ना त्यांना देऊन टाक, ते तुझ्यासुद्धा भोगायला येणार नाही आहे. नाही तर तो म्हणला इतकं मी कमवलंय आणि असं कसं देऊन टाकू. म्हणला नाही,
आणि ते आकाशवाणी झालेली गेले ते, आणि हा 2 पावलं सुद्धा चालू शकला नाही आणि तिथंच कोसळला आणि मेला. सांगा विटा कुठं गेल्या? टेन्शन आलं का काय तुम्हाला? म्हणजे मला म्हणायचंय इतकं मार सहन करून, इतकं पर्यंत लांबपर्यंत आणून खेचून त्याला तिथं सोडायचं होतं. तिथल्या लोकांच्या ते नावावर होतं आणि त्यांना ते मिळायचं होतं. कोणी मिळवून दिलं? आता ते मागं बघणारं पण कोण नव्हतं की कोणाचे आहेत, कोण घेऊन चाललंय. घरातल्यांना माहीत पण नाही की ह्याला मिळालेलं आहे. त्यामुळं ते तिथल्या तिथं गेलं. मला सांगायचं कशासाठी होतं की परिणाम जर केले असते त्यांनी, त्या आकाशवाणीतून हे सांगायचं होतं त्यांना की तू फक्त द्यायचे भाव कर, तुला पुढच्या भावामध्ये ह्याच्यापेक्षा डबल मिळेल. पण परिणाम पण नाही केले आणि स्वतः भोगू पण शकला नाही. म्हणजे दानाचे नुसते भाव केले असते तर स्वतःसाठी सुरक्षित झाला असता तो, त्याला पुढच्या भावामध्ये ते सहज मिळालं असतं. पण असंच आपण पण चूक करतोय. आपल्या हातात आलेले किती भाव करतोय आपण की हे दानाच्या योग्य आहे किंवा हे मी द्यायला पाहिजे, ह्याचा मी भोग घेतोय, हे चुकतंय. किती भाव होतात. म्हणून असे चुकीचे भाव करतो तर नियमाने आपल्यावर पण विपत्ती येणारच. म्हणून सगळ्या विपत्तीपासून सुटायचं तर आपली संपत्ती जाणार, स्वतःचा स्वभाव आहे त्याच्यातच सुरक्षा आहे, अन्यथा नाही. हो. सावधान जाणा, हा मी अनंत गुणांचा पिंड स्वरूप निर्विकल्प आत्मा आहे. स्वतःची स्वाधीन संपत्ती जाणा, स्वाधीन सुख जाणा. मी पराधीन नाहीच. माझ्यामध्ये आधी व्याधी उपाधी नाहीतच. त्याच्या निमित्तात होणाऱ्या विपत्ती नाहीतच. या शुद्ध आत्म्यामध्येच माझी खरी सुरक्षा आहे. मी जाणतोच आहे. विसर्जन. नमो हरिहंता.